अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी खास महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची असणारी माहिती घेऊन आलेली आहे। बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी सगळ्याच महिलांना काही अशा गोष्टी सांगणार आहे। या गोष्टी आपल्याला आपल्या घरातून चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत। बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, की आपण दिवसभर पूजा पाठ करतो, सेवा आराधना करतो, सगळ्या गोष्टी करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आपण लक्ष्मीला प्रसन्न करतो, घरात सकारात्मकता आणतो। पण कळत न कळत आपल्याकडनं या काही चुका होतात आणि जेव्हा या आपल्याकडनं चुका होतात तेव्हा आपल्याला आणि आपल्या घराला दोष लागतो। जेव्हा घराला दोष लागतो, घरातील या काही वस्तू आपण कुणाला तरी देतो, तेव्हा त्याचा एक वाईट परिणाम आपल्या घरामध्ये व्हायला सुरुवात होते, ज्यामुळे घरातील जी दरिद्रता आहे ती वाढायला लागते। घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ती खूप जास्त होते। मग कितीही पैसा कमावला, कितीही कष्ट केले, त्या कष्टाला नशीबच साथ देत नाही। कारण आपण जेव्हा या वस्तू आपल्या शेजारच्या, पाजारच्या, नात्यातील किंवा मित्र लोकांना आपण या काही वस्तू देतो, तेव्हा लक्षात ठेवा त्या वस्तूंसोबत आपण आपल्या घरातील सकारात्मकता त्या व्यक्तींना देतो। एक सकारात्मकता असते आणि एक नकारात्मकता असते। जेव्हा आपण आपल्या घरातील काही वस्तू समोरच्या व्यक्तीला देतो तेव्हा आपण आपल्या घरातील सकारात्मकता ही त्या घरात पाठवतो आणि ती व्यक्ती ती वस्तू वापरल्यानंतर जर तुम्हाला पुन्हा परत आणून देत असेल तर त्याच्या घरात असणारी दरिद्री, त्याच्या घरात असणारी अवलक्ष्मी किंवा त्याच्या घरात असणारी जी नकारात्मकता आहे तो व्यक्ती त्या वस्तूच्या स्वरूपात तुमच्या घरात पाठवतो। इथेच खूप मोठा दोष लागतो आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात आपण म्हणतो की माझ्याच घरात असं का, गरिबी का कमी होत नाही किंवा अडथळे का संपत नाही, माझ्याच पाठी माझे नशीब का इतके खराब चालू आहेत। बघा हे सगळं बदलवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या जर चुका तुमच्याकडनं होत असतील तर त्या आत्ताच टाळा। या चुका जर तुमच्याकडनं होत असतील तर तुमच्या घरात कधीच लक्ष्मी टिकणार नाही, लक्ष्मी कधीच तुमच्या घरात स्थिरावणार नाही। घरात येईल ती फक्त गरिबी आणि दरिद्रता। तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे घड्याळ। बऱ्याच लोकांना किंवा आपलीच मैत्रीण असते, आपल्याच शेजारी पाजारी कोणीतरी असं असतं की कुठे बाहेर चालत आणि त्यांच्याकडनं समजा घड्याळ नसेल। आता भिंतीचं घड्याळ तर सहसा कोणी नाही मागायला आहेत, पण जे आपण घड्याळ वॉच आपण जे लावतो, बऱ्याच वेळा असं होतं की समोरची व्यक्ती आपल्याकडनं किंवा समोरची एखादी आपली मैत्रिणीच येते आणि सांगते मला आजचा दिवस फक्त तुझं घड्याळ लावायला दे। आपल्याला त्या गोष्टी माहिती नसतात, शास्त्र माहिती नसतं आणि आपण सहज ते वॉच, ते घड्याळ जे आहे ते तिला लावायला देतो। बघा आपण देताना सहज देतो, आपल्याला काही वाटत नाही। बरीच लोक ह्या गोष्टी मांडणारी आहेत, बरीच लोक ही गोष्टी मांडणारी नाहीत। पण जर तुम्ही तुमच्या आजीला, पणजीला किंवा तुमच्या घरातील एखाद्या जुन्या व्यक्तीला विचारला तर ती व्यक्तीही तुम्हाला सांगेल की स्वतःचं घड्याळ जे आहे ते कधीच कुणाला द्यायचं नाही। याने काय होतं बघा, घड्याळाच्या ज्योतिषशास्त्रामध्ये असंख्य रेमेडीज आहेत, असंख्य गोष्टी आहेत। घड्याळ ही अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणते। जेव्हा आपण आपल्या घड्याला, आपल्या मनगटीला हे घड्याळ लावतो तेव्हा आपल्या हाताचा हा जो भाग आहे हा शुक्राशी निगडीत असतो आणि हा शुक्र ग्रह आपला उंचावर किंवा आपला मजबूत होत असतो। जेव्हा इथे मनगुटीला लावलेलं हे घड्याळ तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला देता तेव्हा तिथे तुमचा शुक्र ग्रह पूर्ण खराब होऊन जातो। त्याचबरोबर तुमच्यात असणारी पॉझिटिव्ह एनर्जी, ज्या काही गोष्टी आहेत, ज्या या घड्याळामध्ये तुम्ही रोज हे घड्याळ लावता, तुमचं स्वतःचं घड्याळ आहे आणि जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला देता तो व्यक्ती ते घड्याळ एक दिवस लावून तुम्हाला देतो आणि तुम्ही पुन्हा ते घड्याळ लावता तेव्हा त्याच्यात असणारी जी नकारात्मकता, जी काही त्याच्यामध्ये असणारी निगेटिव्हिटी आहे ती तुमच्या या भागात उतरते आणि जेव्हा तुमच्या या भागात ती गोष्ट उतरते तेव्हा तुमच्या आयुष्यात दरिद्रता पाठी लागते। त्यामुळे चुकूनही कुणाला, मैत्रिणीला, शेजार पाजारी कुणालाच घड्याळ द्यायचं नाही, ही पहिली गोष्ट। आता दुसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे उधारी। बघा उधारी, खूप उधारी ही कधीच चांगली नसते। ठीक आहे, तुमचा बिझनेस असेल, काहीतरी उद्योग असेल, त्यातली गोष्ट ते देणं घेणं ती वेगळी। पण एखादी समोरची बाई आहे किंवा समोरचा व्यक्ती आहे तो उठसूट तुमच्याकडे पैसे मागायला येतोय, आतापर्यंत 5-6 हजार झालेत पण त्याचं काही संपत नाही, तो सतत येतोय, पैसे मागून नेतोय, पैसे मागून नेतोय आणि उधारी जी आहे ती खूप वाढलेली आहे। तर याचा त्रास त्याला काहीच होणार नाही, पण याचा त्रास तुम्हाला होईल। बघा लक्ष्मी आपल्या घरात प्रसन्न असणं किंवा लक्ष्मी आपल्या घरात स्थिर असणं खूप महत्त्वाचं आहे। आयुष्यात पैसा म्हणजे लक्ष्मी
खरं तर सगळ्यांसाठी सर्व काही आहे, कारण दिवसभर आपण मेहनत कष्ट करतो आणि तिच्या पाठी आपण पैसा कमवण्यासाठी आपण दिवस रात्र राबत असतो, दिवस रात्र आपण तिच्या पाठी फिरत असतो. पण जेव्हा तुम्ही कमावून आणलेली हीच लक्ष्मी तुमच्या घरातून उठसूट कोणीतरी घेऊन जात असेल, तुमच्या घरात कधीच पैसा राहणार नाही, कधीच टिकणार नाही. एखाद्या व्यक्तीने एखाद्या वेळेस पैसे दिले, तर तुम्ही सांगाल की ताई कुणी जर मदत मागायला तर करायला नको का? ठीक आहे, त्या मदतीची पण एक लिमिट असते. तुम्ही एखाद्या वेळेस 500 रुपये दिले, 1000 रुपये दिले, जे काही असेल एखाद्या वेळेस दिले, पण तुम्ही सतत जर उधारी करत असाल, सतत तो व्यक्ती तुमच्याकडनं पैसे नेतो आणि तुम्ही घरातील लक्ष्मी सतत त्याला देताय, जे काही तुमचा व्यवहार असेल किंवा काय, पण त्याचा दुष्परिणाम हा तुम्हाला सहन करावा लागेल. तुमच्या घरातून सतत लक्ष्मी काढता पाय घेईल आणि जे आज त्याच्यावर दरिद्रतेची वेळ आलेली आहे ती उद्या तुमच्यावरती येऊ शकेल. त्यामुळे जर कुणीही अशी उधारी करत असेल तर ते बंद करा. त्या व्यक्तीला सांगा की दुसरं काहीही माग, पण माझ्याकडे यापुढे पैसे मागू नको. उधारीच्या ज्या गोष्टी असेल त्या गोष्टी तुम्हाला स्टॉप करायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे झाडू. बघा, झाडू जिला आपण लक्ष्मीचं स्वरूप समजतो, झाडू शास्त्रात सांगितलेलं आहे. चुकूनही खरं तर कुणी नुसतं झाडू मागायला आलं ना की मला 5 मिनिटं समोरचा ओटा झाडते दे, तरीही द्यायचा नाही. आपली लक्ष्मी कुणालाच द्यायची नाही. बघा, झाडूचं शास्त्र हे खूप मोठं आहे. झाडू मंदिरात दान केली जाते, फक्त मंदिरात. ती कधीच कुणाला शेजारी पाजारी दिली जात नाही. असं म्हटलं जातं की 1 झाडू 3 झाडू मंदिरात दान केलं तर आपल्या घरातील गरिबी कमी होत जाते, पण ती गुपचूप दान करायची असते. मंदिरातील लोकांनाही सांगायचं नसतं, झाडू घेऊन जायची, तिथे ठेवायची आणि घरी निघून यायचं. असं झाडूचं गुपचूप जर तुम्ही दान केलं तर तुमच्या घरातील आर्थिक प्राप्ती झपाट्याने होते, लक्ष्मी प्रसन्न होते, घरात धनाची आवक वाढत जाते. पण जर शेजारची पाजारची कुणी झाडू मागायला आली आणि तुम्ही तिला जर झाडू दिली तर तुमच्या घरामध्ये गरिबी येऊ शकते. त्यामुळे जर कुणी असं सतत झाडू मागायला येत असेल किंवा कधीतरी जरी मागायला येत असेल तर चुकूनही ही चूक तुम्हाला करायची नाही. यानंतरची चौथी गोष्ट आहे ती म्हणजे साखर आणि मीठ. आता मी नेहमीच सांगत असते, त्याच्यामुळे तुमच्या पाठही झालं असेल की या 2 गोष्टी कुणालाच द्यायच्या नाही. या दोनही गोष्टींचा संबंध हा गुरु आणि शुक्र ग्रहाशी असो. शिवाय या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या लक्ष्मीच्या स्वरूप मानलेल्या आहेत. या जर 2 गोष्टी तुम्ही कुणाला दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मीचं स्थान निघून जातं आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता येते. त्यामुळे साखर आणि त्याच्यासोबत मीठ या दोनही गोष्टी कुणाला द्यायच्या नाही. बऱ्याच महिलांना सवय असते संध्याकाळ झाली की ताई चहाला दूध नाही, दूध ताक किंवा पांढरे पदार्थ मागायला येतात. बघा, जर पांढरा पदार्थ तुमच्या घरातून कोणी संध्याकाळच्या टायमाला नेत असेल, सकाळीच आणि संध्याकाळी, तर त्या पांढऱ्या वस्तूच्या स्वरूपात तुमच्या घरातील सगळी बरकत निघून चाललेली आहे. तुमच्या घरात म्हणजे व्यवसाय असेल तुमचा दुधाचा, म्हणजे तुम्ही म्हस वगैरे जे काही असेल, म्हस असेल गाय असेल, त्याचं दूध तुम्ही विकत असाल आणि तुमच्याकडनं दूध समजा पैसे देऊन कोणीतरी दूध मागायला घेत आहे, तो धंद्याचा उद्योगाचा एक वेगळा भाग असतो. पण जर कोणीतरी ग्लास घेऊन रोज संध्याकाळी येते, ताई चहाला दूध दे ना, ताई थोडंसं याला दूध दे ना, जर असं कोणी तुमच्याकडे सतत मागायला येत असेल तर तुमची बरकत तुम्ही त्याला देताय. लक्षात ठेवा, असं कुणीही तुमच्याकडे कितीही रिक्वेस्ट करून आलं चुकूनही देऊ नका. त्याला सांगा, दादा किंवा ताई तू दुपारी येत जा किंवा 11-12च्या टायमात येत जा, संध्याकाळी 3-4च्या टायमात येत जा, पण संध्याकाळी 5च्या पुढे 8च्या आत माझ्याकडे दूध मागायला येऊ नको, मी माझी बरकत तुला देणार नाही. कारण दूध ताक हे जे गोष्टी आहेत, म्हणजे पांढऱ्या रंगाचे जे पदार्थ असतात, दही असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात बरकत भरभराट आणत असतात. बघा, आपण पंचामृत बनवतो देवदैवतांच्या मूर्तीसाठी किंवा जेव्हा आपण अभिषेक घालत असतो याच गोष्टींचा उपयोग करत असतो आणि ह्या गोष्टी दैवीशास्त्रामध्ये धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. जर या गोष्टी आपण कुणाला दान केल्या, बघा दान करणं वेगळं आहे आणि कुणाला तरी देणं वेगळं आहे, पण या गोष्टी जर संध्याकाळच्या वेळी आपण कुणाला दान केल्या तर आपलं पुण्य कमी होतं आणि आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्रता येते. आता या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. या चुका होत असतील तर त्या टाळा आणि याच्या पुढे अशा चुका करू नका. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.